श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 5 मे 2026 वार मंगळवार आणि आज आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी ही फक्त वर्षातून एकदा किंवा 2 वेळा येत असते आणि म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील 21 संकष्टीचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. 16 कलांचा अधिपती असणारा आणि बुद्धिदाता गणरायाला समर्पित या संकष्टीला भक्तांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. ही चतुर्थी केल्याने स्थैर्य, संपत्ती, मुलांना दीर्घ आयुष्य आणि संकटातून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि त्यात आज मंगळवार असल्याने गणपतीसोबतच हनुमानाची पूजा केल्याने त्याचे विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी गणपती आणि हनुमानाच्या केलेल्या पूजेमुळे जीवनातील सर्व संकटे, दुःख हे नष्ट होतात. आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि जीवनात प्रगतीचे दार खुले होतात. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. आणि म्हणून जो व्यक्ती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो, गणपती बाप्पा त्याचे सर्व संकट दूर करतात, त्याच्या जीवनात मंगलमय गोष्टी घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असं देखील मानलं जातं. या दिवशी गणपती बाप्पा त्यांच्या मूळ स्वरूपात नसून 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपात असतात. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. आणि या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा आपण केल्या तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा ही दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते 6 नंतरनं अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी रात्री 11:30-12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल. परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरात त्या वेळेला लक्ष्मी येत असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. आणि ज्या घरात हा एक उपाय आज संध्याकाळी केला जाईल त्या घरातील सर्व संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होईल. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून या दिवशी हा उपाय जर आपण केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. जर घरात काही अडचणी येत असेल, सतत भांडणे होत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, मुलांची पतीची प्रगती होत नसेल, घरात कर्ता पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण आहे, कुटुंबामधील सदस्यांमध्ये काही मतभेद असतील, सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, आपल्या घराला कुणी काही नजरबाधा किंवा नजरदोष लावलेली असेल तर आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. घरात पैसा टिकत नाही, आलेली लक्ष्मी ही कोणत्या कारणाने किंवा कोणत्या मार्गाने निघून जाते आणि म्हणून सायंकाळी हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतात आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. तुम्ही बघितलं असेल जर आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कुणी नजरबाधा केली किंवा एखाद्या व्यक्तीची नजर लागली किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची वाईट नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात किंवा मुलं काही वेळा म्हणजे बऱ्याच वेळा आजारीसुद्धा पडत असतात, झोपेतून अचानक डचकून उठतात. एवढेच नाही तर घरातील जे मोठे सदस्य असतात त्यांनासुद्धा नजरबाधेचा त्रास जो आहे तर तो होऊ शकतो आणि यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपण या चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकून स्नान करत असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुम्ही या अंगारकी चतुर्थीला अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घ्यायचे नाही, काळेच तीळ घ्यायचे आहेत. यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगांना फुलं असतात अशाच 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच 5 काळे मिरे घ्यायचे आहेत. या ज्या 3 वस्तू आहेत तर ह्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांवरून, आजारी व्यक्तीवरून, कर्त्या व्यक्तीवरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. आता दक्षिण दिशेला फेकताना कुणी आपल्याला बघणार नाही किंवा फेकल्यानंतरनं आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही आणि उपाय करत असताना सुद्धा कोणाशीही बोलायचं नाही. सरळ घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि यानंतर जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहे. फक्त एवढाच उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. बघा, आज मंगळवार आहे, चतुर्थी आहे. मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. त्याचबरोबर भगवान हनुमानांना देखील समर्पित असणारा हा दिवस आहे. जेव्हा या दोन्ही तिथी एकत्र येतात तेव्हा या दिवसाचे महत्त्व खूप जास्त वाढते आणि ही दोन्ही देवता संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, दुःख जे आहे तर ते दूर होतील. आता ह्या वस्तू घरातून बाहेर फेकल्यानंतर घरी आले की स्वच्छ हातपाय धुवून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. देवघरासमोर दिवा लावून अगोदरच तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा ओम
विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। जी काही तुमच्या आयुष्यात घरात संकट आहे, ज्या काही अडचणी आहे, तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील, शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा एखादी परीक्षा देत असेल किंवा जॉब शोधत असेल, तर या मुलांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी एक उपाय करायचा आहे। खूप जास्त प्रभावी उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, आज जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहे, तेव्हा तिथे मंदिरात गणपती बाप्पांच्या चरणी जर कुणी तांदूळ आणि गहू अर्पण केलेले असतील किंवा हिरवे मूग अर्पण केलेले असतील, तर ते तुम्हाला उचलून आणायचे आहेत। 7 किंवा 21 जेवढे मिळतील तेवढे तुम्हाला आणायचे आहेत आणि यानंतर त्याची एक पुडी बांधायची आहेत आणि ती पुडी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत। आणि जेव्हा तुमची मुलं स्कूलला जाणार आहे, परीक्षेला जाणार आहे, तेव्हा ती पुडी फक्त मुलांच्या सोबत तुम्हाला द्यायची आहेत। किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती महत्त्वाच्या कामाला जात आहे, तेव्हा ती पुडी त्या व्यक्तीजवळ तुम्हाला द्यायची आहेत। आल्यानंतर पुन्हा ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहेत। हा उपाय जर तुम्ही केला ना, तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती राहील आणि ज्या कामासाठी तुम्ही गेले आहे त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल। त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा देखील लावायचा आहे। तिळाचं तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे। 4 दिशेला 4 वाती येतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर नक्की लावा। दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि दिव्याला हळद कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची आहे। तिथे बसून गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत की कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येऊ देऊ नको आणि जरी संकट आली तर त्यातून बाहेर निघण्यासाठी योग्य मार्ग दाखव। या दिवशी गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा लावल्याने चारही बाजूने येणारे संकट जे आहे तर ती दूर होतात आणि आपली भरभरून प्रगती होत असते। जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही। बाकी इतर घरातील कोणतेही सदस्य हा उपाय करू शकता। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।